त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही। ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे। मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देताय। मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला हा प्रश्न पडावा। इतकी दुरावस्था वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे। जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता, जो सन्माननीय लालकृष्ण अडवाणींचा पक्ष होता, तो सन्माननीय प्रमोद महाजनांचा पक्ष होता, मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्ष। आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला, पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का? त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला? हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली? म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये, सत्यच बाहेर आलेलं नाहीये। हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य, पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का? त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का? मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाच ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे। पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।